नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाची. देशभरात 95 ठिकाणी तर राज्यात 10 ठिकाणी आज मतदान पार पडलेलं आहे. लोकसभेसाठी सकाळपासून मतदान केंद्रांवरती मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. भर उन्हात देखील अनेक जागरूक मतदारांनी बाहेर पडून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचं आपलं कर्तव्य बजावलं. मात्र बऱ्याच ठिकाणी उन्हाचा पारा जसजसा चढत गेला तसतशी मतदान केंद्रांवरची गर्दी तुरळक होत गेली. मात्र शेवटच्या 2 तासात पुन्हा गर्दी वाढत गेली. देशभरातील दुसऱ्या टप्प्यातील दिग्गजांचं भवितव्य आता मतपेटीत कैद झालंय. यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढीला लागलेली आहे. 23 मे रोजी या लोकसभेचा निकाल हाती येणार आहे. तेव्हा राज्यातल्या 10 ठिकाणांसोबत देशभरात एकूण 95 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडलंय. बंगळुरूमध्ये इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि लेखिका सुधा मूर्ती यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. तर चेन्नईत द्रमुक खासदार कनिमोळी सोबतच एएमएमकेचे अध्यक्ष दिनकरन AR रेहमान यांनी देखील मतदान केलं. तर पुद्दुचेरीमध्ये 90 वर्षांच्या आजी आवर्जून मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत पोहोचल्या. मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी आपल्या लोकशाहीचा हक्क बजावला. तर उत्तरेत फतेहपूर सिक्री मतदारसंघामध्ये राज बब्बर यांनी मतदान केलं. तर श्रीनगर मतदारसंघात कडक सुरक्षेत मतदान पार पडलं. तेव्हा एकूण 13 राज्यातल्या 95 मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यातलं लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडलेलं आहे. राज्यात देखील 10 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलंय आणि नेमकी किती टक्के मतदान झालेलं आहे ही आकडेवारी पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्या समोर असणार आहे. दरम्यान सगळ्यांनी भरभरून मतदान केलेलं आहे. सेलिब्रिटी असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, नेते मंडळी असतील, सगळेजण आज बाहेर पडले आणि लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आणि राज्यात आज 10 ठिकाणी कशा पद्धतीने मतदान पार पडलेलं आहे. 5 ठिकाणचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत आणि दिल्लीचे प्रतिनिधी देखील आपल्या सोबत असणार आहेत. सोलापूरहून आपल्या सोबत आहेत अद्वैत मेहता, सोबतच अकोल्याहून प्रवीण मुधोळकर आपल्याला माहिती देतील. बीडमधून सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत जोडले गेले, तर नांदेडमधून सागर कुलकर्णी. सोबतच संपूर्ण देशभरामध्ये कुठले कुठे महत्त्वाची मतदान पार पडलं याबद्दल माहिती देतील आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. सुरुवातीला मी अर्थातच अद्वैतकडे जातीय. सोलापूरमध्ये आहे अद्वैत, कशा पद्धतीने आज मतदान पार पडलेलं आहे? संध्याकाळची एकूण आकडेवारी मतदानाची समोर आलेली आहे का? किती टक्के मतदान झालंय सोलापुरात? रेश्मा, ही शेवटची दृश्य आपण बघतोय की 6 वाजलेले आहेत आणि मतदान संपलेलं आहे. त्यामुळे मतदान केंद्राला कुलूप लावताना आपण बघतोय. अर्थात 6 वाजेपर्यंत जे पोहोचलेले आहेत ते मतदान करू शकणार आहेत, परंतु आता प्रवेश नाहीये. याचा अर्थ असा आहे की ज्या मतदान केंद्राच्या बाहेर मी उभा आहे तिथलं मतदान जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. आपण बघतोय की निवडणूक आयोगाचे कर्मचारी जे आहेत त्यात आवरावर करतायत. बाहेर बाकडं टाकून दिवसभर बसलेले होते स्लिपा आणि यासाठी पोलीस कर्मचारी दिसत आहेत ज्यांनी महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. आणि आता अर्थात या केंद्रावरती मतदान जे आहे ते थांबलेलं आहे. आणि सोलापूरमध्ये देखील प्रचंड ऊन होतं, उत्साह होता. सोलापूरची निवडणूक ही अत्यंत रंगतदार आहे, कारण तिरंगी आहे. सिद्धेश्वर स्वामी, प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे या दिग्गजांचं सगळं भवितव्य पणाला लागलेलं आहे. तिथे ईव्हीएमचे काही इश्यूज होते. अर्थात ईव्हीएम मशीन बंद पडली पण ती रिप्लेस केली गेली, त्यामुळे लोकांना मनस्ताप झाला. परंतु एक चिन्हावरती बटन दाबलं दुसऱ्याला गेलं, या आरोपात काही तथ्य नाही हेही सांगितलं. आणि साधारणतः 5 वाजेपर्यंतची जी आकडेवारी होती ती 50% पुढे गेलेली आहे. परंतु अंतिम तू जसं म्हणालीस की आता 6ला जेव्हा संपलेला आहे, अंतिम टक्केवारीला थोडासा वेळ लागेल. परंतु गेल्या वर्षी 53% इतकं मतदान झालं होतं आणि आता आपण जे प्रोजेक्शन बघतोय त्यानुसार हा आकडा ओलांडेल अशी शक्यता आहे. आता ते किती जात आहे, 54, 55, 60 पर्यंत जाईल का आपल्याला माहित नाहीये. परंतु 50%च्या आसपास 5 वाजताच सोलापूरची टक्केवारी गेली होती. याचा अर्थ शेवटच्या तासामध्ये ही आणखीन वाढेल. काही वेळानंतर आपल्याला अंतिम जी आकडेवारी आहे ती मिळेल. पण प्रकाश आंबेडकर दुपारपर्यंत सोलापुरात होते. हेलिकॉप्टरने ते अकोल्यामध्ये गेले. त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं होतं आपण मतदान कुठून करणार. त्यांनी अकोल्यामध्ये मतदान केलेलं आहे. शिंदे यांच्या कुटुंबाने सकाळी सकाळी मतदान केलेलं आहे. सिद्धेश्वर स्वामी यांनी मतदान केलं, परंतु त्यांचा आज मौनाचा दिवस होता.
त्यामुळे ते बोलले नाहीत. असे वेगवेगळे रंग जे आहेत ते बघायला मिळाले. फर्स्ट टाइम वोटरचा उत्साह होता. पुण्या मुंबईला शिकणारी जी सोलापूरची तरुण मुलं होती ती खास सिद्धेश्वर एक्सप्रेसनी किंवा शिवनेरीनी सोलापुरात दाखल झाली आणि पहिल्यांदा घरी जायच्या आधी मतदान केंद्रावरती त्यांनी हक्क बजावलेला आहे. काही आजारी लोक व्हीलचेअरवरती किंवा याच्यावरती आले असे सगळे मिळाले दृश्य बघायला. त्यामुळे एकूण मतदारांमध्ये उत्साह होता. ऊन किती असलं तरी आता हे सगळं भवितव्य या ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालेलं आहे. 23 मेची आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण मी जसं म्हटलं की सोलापूरची निवडणूक ही अत्यंत रंगतदार लक्षवेधी राज्यामध्ये ज्या निवडणुका निश्चित अद्वैत, तेव्हा तिरंगी लढत आहे सोलापूरमध्ये आणि मतदारांचा उत्साह देखील बघायला मिळालेला आहे. तू आपल्यासोबत राहाच. सागर कुलकर्णीकडे आपण जाऊयात. नांदेडला आहे तो. सागर, सोलापूर प्रमाणे नांदेडमध्ये देखील तिरंगी लढत होणार आहे, कारण का काँग्रेस युतीचा उमेदवार चिखलीकर आहेत आणि त्या सगळ्यांना टफ फाईट देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने देखील तसाच तगडा उमेदवार दिलेला आहे. मात्र नांदेडकरांनी आज कशा पद्धतीने मतदानाला प्रतिसाद दिलेला आहे ते जाणून घ्यायला आवडेल तुझ्याकडून. रेश्मा, जर पाहिलं तर संपूर्ण राज्यातल्या जे लोकसभे आज मतदान झालेलं आहे 10 लोकसभा मतदारसंघ, त्याच्यामध्ये पहिल्यापासून नांदेडच्या मतदानाचा वोटिंग पर्सेंटेज हा जास्त राहिलेला आहे. आता जी काही माहिती मिळते त्या साधारणतः 60 ते 65% आसपास मतदान शेवटपर्यंत होईल असं सांगितलं जातं. अंतिम आकडेवारी पुढच्या एक अर्धा तासात अधिकृत दिली जाईल. मुजीब शेख आपले इथले स्थानिक रिपोर्टर आहेत, ते देखील याबाबत अधिक बोलतील. मुजीब, सकाळपासून कशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या ठिकाणी तू फिरत होतास, कसं वातावरण होतं ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये? बरोबर आहे. सकाळपासून आपण पाहतोय की सकाळपासूनच मतदारांचा खूप चांगला उत्साह होता. प्रत्येक मतदार केंद्रांवरती सकाळपासून मतदारांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये रांग होती, खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती. खरं तर उन्हाळा आहे, 42 ते 43 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान जाईल अशी शक्यता होती, परंतु आज तापमान थोडंसं कमी होतं. त्यामुळे देखील मतदानाचा जो टक्का आहे तो थोडासा वाढला होता आणि दुपारनंतर थोडंसं 4-4:30च्या नंतर मात्र थोडंसं मतदानाची जी टक्केवारी आहे ती थोडीशी कमी होत चाललेली आहे. खरं तर 4च्या नंतर परत ही टक्केवारी वाढेल असं वाटत होतं, परंतु 4 ते 6 या दरम्यान आपण अनेक मतदान केंद्रांवरती फिरलो, परंतु मतदारांचा जो उत्साह होता किंवा मतदारांची संख्या होती ती थोडीशी कमी वाटली. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 60% इतकं मतदान झालं होतं, परंतु यंदा 63 ते 64% होण्याची शक्यता. आतापर्यंत 5 वाजेपर्यंत 61% मतदान झालेले. 3 ते 4% हे आता यावर्षी मतदान आता वाढलेलं दिसते आपल्याला. रेश्मा, तू जर पाहिलं तर एक गोष्ट आहे, 2014ला मोदींची लाट होती त्यावेळेस साधारणतः 60% मतदान होतं, त्यामध्ये आता वाढ होतीये. 4 ते 5% हे जर मतदान वाढलं तर नक्की कुणाला फायदा होतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की अशोक चव्हाण यांच्यासाठी फार प्रतिष्ठेची निवडणूक आहे. पंतप्रधानपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत इथे अनेकांनी तळ ठोकून सभा घेतल्या होत्या. दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडींसाठी प्रकाश आंबेडकर असतील, दुसऱ्या बाजूला असुद्दीन ओवैसी असतील, यांनी देखील 2-3 सभा झाल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाणांचा जलवा परत एकदा तशाच स्वरूपाचा आहे का, की अधिक मतदान जे झालं ते नेमकं अशोक चव्हाणांसाठी डोकेदुखी ठरेल, हे आता 23 मेला स्पष्ट होणार आहे. नक्कीच. रेश्मा. सागर, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान आता जे ताजे तपशील आलेले आहेत त्यानुसार देशभरामध्ये जवळपास 63.5% इतकं मतदान झालेलं आहे. माफ करा, 61% इतकं मतदान झालेलं आहे आणि सगळ्याधिक मतदानाची टक्केवारी आहे ती पश्चिम बंगालमध्ये नोंदवली गेलेली आहे. महाराष्ट्रात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 55.5% इतक्या मतदानाची नोंद झालेली आहे आणि पश्चिम बंगालमध्ये 70%पेक्षा जास्त मतदान झालेलं आहे. सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगालमध्ये नोंदवलं गेलेलं आहे, ज्याचा अधिकृत आकडा आहे तो 70%च्या पुढे आहे. आसाममध्ये देखील 73%च्या पुढे मतदान झाल्याचं समोर येतंय. आणि थेट जाऊयात दिल्लीला. याबद्दल अधिक तपशील आपण प्रशांत लीला रामदास आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेऊयात. प्रशांत, काय तपशील? आणि खास करून जर बघितलं आतापर्यंत जी 6 वाजलेले आहेत, अनेक ठिकाणी मतदान जरी बंद झालं असून काही राज्यामध्ये अजूनही मतदान सुरू आहे. ज्या ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्या ठिकाणी अजूनही मतदान असं म्हणता येईल की सुरू आहे. अनेक ठिकाणी अजूनही रांगा आहेत. त्यामुळे ही जी आकडेवारी सध्या आलेली आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाने जी आपल्याला आकडेवारी दिलेली आहे त्यामध्ये टेंटेटिव्ह जी माहिती पुढे त्यामध्ये जवळपास 61.54% म्हणजे जवळपास 62% मतदान हे 12 राज्यामध्ये झालेलं आहे. त्यामध्ये खास करून जर बघितलं तर आसाममध्ये जवळपास 73% मतदान झालेलं आहे. बिहारमध्ये जवळपास 57% मतदान झालं आहे. जम्मू काश्मीरमध्ये जवळपास 44% मतदान झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 56% मतदान झालेलं आहे. मणिपूरमध्ये सर्वात जास्त म्हणजे 75% मतदान झालेलं आहे. ओडिशामध्ये 57%, तामिळनाडूमध्ये 63%, उत्तर प्रदेशमध्ये 59%, वेस्ट बंगालमध्ये 76%. म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वात जास्त मतदान
हे पश्चिम बंगालमध्ये झालं, जे जवळपास 76% आहे. आणि त्यानंतर चंदीगड जे खास करून केंद्रशासित प्रदेश आहे तिथे जवळपास 68% आणि पुदुचेरी इथे जवळपास 74% मतदान झालेलं आहे. पण ही जी आकडेवारी आहे अजूनही टेंटेटिव्ह आहे, कारण की ही जरी निवडणूक आयोगाकडून आकडेवारी आली असेल पण अजूनही काही ठिकाणी मतदान सुरू आहे. त्यामुळे जोपर्यंत मतदान पूर्ण होणार नाही तोपर्यंत संपूर्णपणे सेकंड फेजची म्हणजे साधारणतः 95 लोकसभा मतदारसंघातील 1600 उमेदवारांच्या भवितव्य जे आहे जे ईव्हीएम बंद होत आहे. पण काही ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान अजूनही सुरू आहे. ते मतदान संपेल आणि त्यानंतर जी आकडेवारी येईल त्यामध्ये असं म्हणता येईल की आजच्या या दुसऱ्या टप्प्याची आकडेवारी इतकी आहे. पण गेल्या 2000 खास करून पहिल्या टप्प्याच्या तुलनेमध्ये ही जी आकडेवारी आहे ही खूप जास्त आहे. उन्हाचा पारा जरी वाढला असेल पण लोकांनी भरभरून मतदान केलं आहे. भारतीय लोकशाहीच्या नक्कीच. सणामध्ये तेव्हा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जो आकडा आलेला आहे त्यानुसार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 61% इतकं मतदान झालेलं आहे संपूर्ण देशभरामध्ये. प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. यानंतर आपण जाऊयात बीडला. सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, बीडमध्ये खरं तर बजरंग सोनवणे विरुद्ध प्रीतम मुंडे असा सामना असला तरी मुंडे विरुद्ध मुंडे हा सामना मागच्या महिन्याभरात रंगलेला बघायला मिळाला. आज बीडमध्ये बीडकरांनी मतदानाला कसा प्रतिसाद दिलेला आहे? 6 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत किती मतदान झाले याची टक्केवारी समोर आली आहे का? रेश्मा, 5 वाजेपर्यंत जवळपास 57% मतदान हे या ठिकाणी झालेलं आहे आणि तासाभरामध्ये जवळपास 7-8 ते 10% मतदान वाढू शकतं. आणि एकंदरीतच जर बघायला गेलं तर दिवसभर ऊन असेल किंवा इतर गोष्टींमुळे थोडासा प्रतिसाद बीड लोकसभा मतदारसंघामध्ये कमी होता. मात्र 2 ते 3च्या नंतर मात्र दणकन मतदान वाढलेलं आहे. सकाळी थोडासा निरुत्साह होता लोकांमध्ये, मात्र त्यानंतर मतदान झालेलं आहे. एक महत्त्वाची गोष्ट, आज मतदानाच्या दिवशी खऱ्या अर्थानं घाबरगुंडी उडालेली असते ती उमेदवाराची असते. मात्र या ठिकाणी उमेदवाराच्या सोडून इथं प्रशासनाची घाबरगुंडी उडाली होती. त्यांना घाम फुटला होता, कारण 2 गावांनी जे आहे अक्षरशः संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान केलं नाही किंवा मतदान न करण्याचा त्या ठिकाणी त्यांनी आपला विचार बोलला आणि तसा ठाम विश्वास ठेवला. त्यामुळे प्रशासन सकाळपासून 2 गावांमध्ये ठाम बसून होतं. मात्र एक ठिकाणी बजरंग सोनवणे गावात गेले, त्यांनी लोकांचं मन वळवलं आणि त्यांनी 5 वाजता मतदानाला सुरुवात केली. आणि कुंभारी नावाचं गाव जे आहे त्या गावामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जाऊन त्या ठिकाणी शपथपत्र दिलं. पुनर्वसनाचा प्रश्न आणि त्यांची काय आर्थिक मदत आहे ते देण्याचं आश्वासन दिल्यानंतर 6 वाजायला 10 मिनिटं कमी असताना त्या ठिकाणी मतदानाची सुरुवात झाली. जवळपास 600 मतदान आहे कुंभारीचं. ते मतदान करून घेण्यासाठी 6च्या नंतर जवळपास 2 तास मतदानाच्या दिवशी आपला इंगा दाखवलेला आहे असं म्हणायला हवं, मतदान उशिरा करून. सिद्धार्थ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर आपल्याला अकोल्याला जायचं आहे. प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रवीण, अकोल्यामध्ये मतदारांचा सगळा प्रतिसाद आहे तो कसा मिळाला? किती टक्के अकोल्यामध्ये मतदान झालंय? आकडेवारी समोर आली आहे का? रेश्मा, अकोला, अमरावती, बुलढाणा या 3 ठिकाणची 5 वाजेपर्यंतची आकडेवारी अशी आहे. अकोल्यामध्ये 52% आणि अमरावतीमध्ये 55% आणि बुलढाण्यामध्ये 57%. या सर्वाधिक आकडेवारी ही बुलढाण्याची आहे. अकोला आणि अमरावतीमध्ये अजून 1 तास शिल्लक आहे. जेवढे लोक मतदान केंद्राच्या आत गेलेले आहेत त्यांचं मतदान होईस्तोवर ही प्रक्रिया सुरू राहील. आता मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन, बॅलेट युनिट्स आणि व्हीव्हीपॅट मशीन्स ज्या ठिकाणी केंद्र आहेत त्या ठिकाणी एसटीच्या माध्यमातून जाणार आहेत. नंतर हे या सगळ्या ईव्हीएम मशीन पूर्णपणे सील करून कंटेनरमध्ये ठेवून त्या स्ट्रॉंग रूम पर्यंत पोहोचवल्या जाणार आहे. आणि निवडणूक आयोगानं सांगितलं आहे की हे जे ट्रक्स असतील या ट्रक्सना या ठिकाणी यंत्रणा लावावी लागणार आहे आणि जीपीआरएस असल्याशिवाय त्या ट्रकमध्ये ईव्हीएम ठेवली जाणार नाही आहे. हे जीपीआरएस असलेले ट्रक्स हे ह्या मशीन्स, ईव्हीएम मशीन्स, व्हीव्हीपॅट हे स्ट्रॉंग रूम पर्यंत नेतील आणि स्ट्रॉंग रूमला तिहेरी सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. BSF किंवा CISF पहिले त्या ठिकाणी कव्हर राहील, नंतर SRPF आणि नंतर महाराष्ट्र पोलीस. त्यामुळे तिहेरी सुरक्षा व्यवस्थेमध्ये या ठिकाणी CCTV कॅमेरे पण राहणार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला की या ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन्स काम करत नाही, ईव्हीएम मशीन काम करत नाही, बटन एकाला दाबलं दुसऱ्याला मत मिळतं आहे. पण या संदर्भात प्रशासनानं खुलासा केला की अशा कुठल्याही तक्रारी ज्या आल्या त्या तक्रारी दाखल करण्यात आल्या, पण हे काही खरं नाही आहे. तर दुसरीकडे या संपूर्ण अमरावती असेल, अकोला असेल, बुलढाणा असेल, प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नवनीत राणा विरुद्ध आनंदराव अडसूळ यांचं भवितव्य जे आहे ते मतपेटी मतमशीनमध्ये बंद झालेलं आहे. आणि या सगळ्यांचा निकाल आता 23 मे रोजी येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलेले आहे. अजून 2 टप्पे बाकी आहेत आणि या सगळ्या मतदारसंघांचा आढावा आपण घेतला. प्रवीण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल.
सर्वसामान्य उमेदवारांबरोबरच ज्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्या उमेदवारांनी देखील आज दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला। दुसऱ्या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं। सोलापुरात काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे, भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी मतदानाचा हक्क बजावला। तिकडे उस्मानाबादेत शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणा जगजित सिंग पाटील हे देखील मतदान केंद्रावरती पोहोचले आणि त्यांनी मतदान केलं। महाराष्ट्रात मुंडे घराण्यामुळे प्रसिद्ध असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात देखील आज मतदान पार पडलं। यावेळी सर्वसामान्य बीडकरांसोबत नेते मंडळींनी मतदानाचा हक्क बजावला। युतीच्या उमेदवार प्रीतम मुंडे या आपली बहीण आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत परळीतल्या मतदान केंद्रावरती पोहोचल्या आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। तर दुसरीकडे मुंडे बहिणींवरती तोफ डागणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे हे देखील संपूर्ण कुटुंबासोबत परळीच्या मतदान केंद्रावरती पोहोचले आणि त्यांनी मतदान केलं। बीडमध्ये युतीच्या प्रीतम मुंडे विरुद्ध आघाडीचे बजरंग सोनावणे असा सामना रंगतोय। तिकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आघाडीचे नांदेडचे उमेदवार असलेल्या अशोक चव्हाणांनी सकाळीच मतदान केंद्रावरती हजेरी लावली आणि मतदानाचा हक्क बजावला। यावेळी अशोक चव्हाणांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनीही मतदान केलं। दुसरीकडे अमरावतीतल्या आघाडी पुरस्कृत उमेदवार नवनीत राणा यांनीही आपले पती रवी राणा यांच्यासोबत मतदान केंद्र गाठलं आणि मतदानाचा हक्क बजावला। नवनीत राणा पुन्हा एकदा युतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झालेले आहेत। तर नांदेडमध्ये अशोक चव्हाणांविरोधात युतीचे प्रताप चिखलीकर असा सामना रंगतोय। लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये भाजप नेत्याच्या दिशेनं आज चप्पल फेकण्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे। दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना देण्यात आलेल्या उमेदवारी संदर्भात पत्रकार परिषद सुरू होती। यावेळी भाजपचे नेते जीवीएल नरसिंह राव पत्रकारांना माहिती देत होते। त्याच वेळी त्यांच्या दिशेनं चप्पल भिरकावण्यात आली। This was a condemnable action on the part of the Congress party. जीवीएल नरसिंह राव यांनी शिताफीनं त्यांच्या दिशेनं फेकण्यात आलेली चप्पल चुकवली। या घटनेनं सगळेच अवाक झाले, पण राव यांनी त्यांची पत्रकार परिषद सुरूच ठेवली। तर चप्पल फेक करणाऱ्या गोपाल भार्गवला कार्यकर्त्यांनी पकडलं, त्याला हॉलच्या बाहेर नेण्यात आलं। त्यावेळी पत्रकार चप्पल फेक करणाऱ्या भार्गवला त्याच्या कृतीबद्दल प्रश्न विचारत होते। भार्गव याला नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। नेत्यांवर चप्पल किंवा बूट फेकण्याच्या घटना जगभरात अनेक ठिकाणी घडल्या। नेत्यांवर बूट फेकण्याच्या प्रकारांना सुरुवात झाली ती जॉर्ज बुश यांच्यापासून। पत्रकार परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यावर बूट फेकण्यात आला। देशाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी, पी चिदंबरम, अरविंद केजरीवाल यांनाही या प्रकारांना सामोरं जावं लागलं। चप्पल फेक किंवा बूट फेक अशा घटना नाराजीतून घडतात की त्यामागे कुठला राजकीय हेतू असतो हे तपासणं गरजेचं आहे। पण हा प्रकार सुसंस्कृत समाजाला शोभणारा नाही हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे बालाकोट एअर स्ट्राईकच्या वेळी आपल्या वैमानिकांनी हनुमान उडी मारली अशी फटकेबाजी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे। कर्नाटकमधील चिकोडीमध्ये ते बोलत होते। जब रात में एयर स्ट्राइक हुई, पाकिस्तान सोया हुआ था और हमारे जवानों ने रात के 3 बजे हनुमान कुदका लगाया। कल हनुमान जयंती है ना, और सब कुछ। कर्नाटकच्या हुबळीमध्ये आज मोदींसाठी महाचंडिका यज्ञ देखील करण्यात आला। मोदी पुन्हा सत्तेत यावेत आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून हा यज्ञ केला गेला। आणि यासोबत बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। थोड्याच वेळात गावाकडच्या बातम्या बघत रहा न्यूज 18 लोकमत।